जर तुम्हाला लॉसेस होत असतील आणि तुम्हाला ते त्यातनं बाहेर येताना दिसत नसेल तर नक्कीच तो तुम्ही बंद करावा. तो बिझनेस करणं बंद नाही करायचं, तो बिझनेस बंद करावा. इनफॅक्ट तुम्ही जर पहिला बिझनेस बंद केला तर मी तर म्हणेन तुम्ही दुसरा चालू केलाच पाहिजे. याचं कारण सांगतो मी, की आज बिझनेस सक्सेस करण्याचा रेशो जर पाहिलात, टक्केवारीचा पाहिलं, तुम्ही गुगल करू शकता. हार्डली 3% म्हणजे किती स्टार्टअप्स सक्सेसफुल होतात, 3% 5%. जर तो तुमचा पहिला असेल. जर तो तुमचा दुसरा स्टार्टअप असेल त्याचा रेशो होतो 7% 8%. जर तो तिसरा असेल, वाढत असेल, त्यामुळे जर तो 5वा असेल तर तुमचा चान्स ऑलमोस्ट 50 किंवा 100% वर आलाय. त्यामुळे जरी मी मराठी असलो तरी माझी थोडी विचारसरणी गुजराती आहे किंवा मारवाडी आहे, की मी नेहमी तेच विचारू शकतो, की तू जर 2 फेल झालायस ना, मी आता तुझ्यावर पैसे लावायला तयार आहे. कारण आता तुझं सक्सेस होण्याचा चान्स वाढलाय. जर तुझा पहिलाच स्टार्टअप असतं तर तुझा फेल होण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि हीच मानसिकता जर तुम्ही पाहिली असेल, टिपिकल आपले जे बिझनेस ओरिएंटेड आपण कम्युनिटीज बघतो, ते नेहमी तसा विचार करतात, की ते म्हणतात जो फेल्ड असेल तर दे आर रेडी टू पे, म्हणजे त्याच्यावर पैसे देणं किंवा लावणं, वेळ, श्रम हे पण कारण तो शिकून आलाय ना. आणि बऱ्याचदा काय असतं, की फेलियर्स विल टीच यू, सक्सेस नेव्हर टीचेस यू एनिथिंग, फेलियर्स ऑलवेज टीच यू एव्हरीथिंग. त्यामुळे जो फेल झालेला असतो, आय लाईक दॅम, की नाव यू विल सक्सीड. आय एम मोर कॉन्फिडंट की आता तू तुझ्यावर जास्त चान्सेस आहेत की यू आर गोइंग टू सक्सीड.